नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. एनसीबीची टीम ही कार्यालयातून बाहेर पडली आहे. समीर वानखेडेंची आता ही टीम चौकशी करणार असल्याचं कळतंय. एनसीबीनं वानखेडेंचा जबाब नोंदवलेला आहे आणि महत्त्वाची कागदपत्र एनसीबीनं ताब्यात घेतली आहे. दिल्ली एनसीबीची टीम मुंबई एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली होती आणि यावेळी त्यांनी समीर वानखेडेंचा जबाब नोंदवला आहे, त्यांची चौकशी केली आहे आणि काही महत्त्वाची कागदपत्र देखील ताब्यात घेतल्याचं कळतंय. आता हा जबाब नोंदवताना किंवा त्यांना काही प्रश्न जे काही विचारण्यात आले, कोणते मुद्दे समीर वानखेडेंकडनं जाणून घेण्यात आले, हा देखील जाणून घेणं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दिल्ली एनसीबीची ही टीम आहे जी मुंबई एनसीबी कार्यालयामध्ये दाखल झाली होती. कार्यालय से कुछ कागजात इकट्ठे किए गए हैं, रिकॉर्ड इकट्ठे किए गए हैं और साक्ष्यों को बुलाया गया है. मैं यहाँ ये बताना चाहूँगा कि इस इंक्वायरी के बारे में आप लोगों को जिस तरह से आप लोग पूछ रहे हैं, रियल टाइम इन्फॉर्मेशन देना मुश्किल है क्योंकि ये संवेदनशील इंक्वायरी है और इससे जुड़ी हुई सारी चीज़ें मैं आपके साथ शेयर नहीं कर सकता. आज के लिए, अभी के लिए इतना काफ़ी है कि हम लोगों ने जांच शुरू कर दी है. आगे साक्ष्यों का स्टेटमेंट वगैरह होगा. जब हम किसी निष्कर्ष पे पहुंचेंगे तो आप सबके साथ उसका रिजल्ट साझा किया. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. अजित, दिल्ली एनसीबीची टीम आज मुंबई एनसीबीच्या कार्यालयात चौकशीकर्ता म्हणून दाखल झाली होती, काय माहिती याबद्दल? विशाल, ज्ञानेश्वर सिंग यांनी थोड्याच वेळापूर्वी इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अतिशय संवेदनशील ही सगळी चौकशी आहे. या चौकशीमध्ये जे काही लोकांची चौकशी करायला लागेल, मग तो वरिष्ठ अधिकारी असेल किंवा सामान्य नागरिक असेल, सर्वांची चौकशी केली जाईल. निपक्षपातीपणे चौकशी केली जाईल. कारण का फक्त समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कुठल्या अधिकाऱ्यावरती नाही, तर पूर्ण एनसीबीवरच एक प्रकारे हा आरोप केला गेलेला आहे. त्यामुळे एनसीबीनं हे सगळे आरोप जे आहेत ते गंभीरतेने घेतलेले आहेत आणि त्याचसाठी चौकशी करण्याकरता विशेष करून दिल्लीवरून मला या ठिकाणी पाठवलेलं आहे. या सगळ्या गोष्टींची शहानिशा करण्याकरता आम्ही चौकशी सुरू केलेली आहे. संबंधितांना आम्ही समन्स पाठवलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर प्रभाकर साहिलचा आहे. त्याला आज दुपारी 12पर्यंत न्यायालयामध्ये एनसीबीच्या कार्यालयामध्ये बोलवलं होतं. तो अजूनही तिथं पोहोचलेला नाहीये. यानंतर टप्प्याटप्प्यानं प्रभाकर साहिल यांनी जे आरोप केलेले आहेत किंवा एनसीबीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती जे आरोप करण्यात आलेले आहेत, या सर्व आरोपांची शहानिशा केली जाईल. सगळ्यांची चौकशी केली जाईल. सगळ्यांचे जबाब नोंदवले जातील. यामध्ये समीर वानखेडे यांची देखील चौकशी केली जाईल. यांचा देखील जबाब नोंदवला जाईल. फक्त जबाब नोंदवणं, चौकशी करणं इतकाच भाग नसून जे आरोप करण्यात आलेले आहेत त्यावेळीचे लोकेशन्स, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या होत्या का, त्यावेळीचे लोकेशन्स काढून तिथले सीसीटीव्ही फुटेज आहेत का, या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली जाईल आणि एक मोठी आणि निपक्षपातीपणे चौकशी केली जाईल, असं ज्ञानेश्वर सिंग यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एनसीबी या सगळ्या प्रकरणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा सगळा प्रयत्न करते. यामध्ये नेमकं काय पुढे येतं, कशा पद्धतीनं समीर वानखेडे असतील किंवा एनसीबीचे अधिकारी असतील यांना क्लीन चिट मिळेल का किंवा त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होईल, या गोष्टी ज्या त्या चौकशीतूनच स्पष्ट होतील. पण एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे की एनसीबीनं तडकाफडकी ही चौकशी लावलेली आहे. त्यामुळे एनसीबी या सगळ्या आरोपांना अतिशय गंभीरतेने घेते, ही गोष्ट विशाल स्पष्ट झालेली आहे. अजित, तो आपल्याबरोबर असाच थांब. आणखीन एका बातमीला घेऊन तुझ्याकडे पुन्हा एकदा यायचं आहे आणि ती बातमी अशी की मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काल आर्यन आणि अरबाजच्या जामिनावरची चर्चा पूर्ण झाली आणि त्यानंतर आज जामीन अर्जावर सुनावणी केलं जाईल. परत एकदा आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, विशाल, सुनावणी काही क्षणातच सुरू होईल. काल मुकुल रोहतगी हे जे वरिष्ठ वकील आहेत, माजी महाधिवक्ते आहेत, यांनी आर्यन खानच्या बाजूने त्यांची बाजू मांडली. आज अरबाज मर्चंट जो आहे त्याच्या बाजूनं युक्तिवाद केला जाईल. अमित देसाई जे आधी आर्यन खानचे वकील होते ते आता अरबाज मर्चंटचे वकील आहेत, ते अरबाज मर्चंट याची बाजू मांडतील. त्याच पद्धतीनं मुनमुन धमेच्या हिचे वकील देखील त्यांची बाजू मांडतील. आसिफ अली खान त्यांचं नाव आहे. ह्या आर्यन खानच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यांचं युक्तिवाद पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेच्या हे दोघं जे आहेत, हे दोघंही त्यांचा युक्तिवाद पूर्ण करतील लवकरात लवकर आणि त्यानंतर विशेष सरकारी वकील जे आहेत अनिल सिंग हे स्वतःची बाजू न्यायालयामध्ये मांडतील आणि तिथून
या सगळ्या वकिलांचे म्हणजे वादी प्रतिवादी जे आहेत या सगळ्या प्रकरणातील या सगळ्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय जे आहे ते आपला निकाल देण्याची शक्यता आहे. जर न्यायाधीश नितीन सांबरे यांचं जर आपण आतापर्यंत कारकीर्द लक्षात घेतली तर नितीन सांबरे यांनी कुठलाच प्रकरण जे आहे ते जास्त काळ प्रलंबित ठेवलेलं नाहीये. त्यामुळे शक्यता आहे की आर्यन खान याच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होऊन त्याच्या बाबतीमधला निकाल जो आहे तो जाहीर केला जाईल. मग त्याला आज जामीन मिळतो का हा जामीन फेटाळला जातो हे आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत पूर्ण स्पष्ट होईल. यावरून एकच आहे की आर्यन खान याला आता मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल का पुढे त्याला सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागेल आणि आर्यन खानची दिवाळी जी आहे ती त्याच्या घरी होईल का जेलमध्ये होईल हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाला पडलेले आहेत. सुनावणी थोड्याच वेळात सुरुवात होईल. 2 वकील जे आहेत त्यांचा युक्तिवाद बाकी आहे, त्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद होईल. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आज आर्यन आणि त्याचबरोबर अरबाज या दोघांच्या जामीन अर्जावरती म्हणजे एकूणच युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय देत आहे. पुढे पाहूयात. याच प्रकरणातला किरण गोसावी हा जो आहे तो पुण्यात दाखल होणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते. फराज खाना पोलीस ठाणे हद्दीत तो दाखल होईल. गोसावी कोर्टात शरण येणार असल्याचं कळतं असं देखील आपल्याला सूत्रांकडून कळालंय. काही दिवसांपासून गोसावी जो होता तो फरार होता. आर्यन खान प्रकरणी गोसावी पंच म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे आणि या भूमिकेवरून राजकारण केलं जात आहे. गोसावीवर काही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे आणि पुणे पोलीस गोसावीच्या मागावर होते, पण अखेर आपण बघतोय पुणे पोलीस लखनौला देखील गेले. त्यानंतर आता किरण गोसावी हा न्यायालयात शरण येतोय असं कळतंय. त्यामुळे किरण गोसावी शरण आल्यानंतर त्याच्या चौकशीतनं कोणते मुद्दे समोर येत आहेत, तरी पंच म्हणून काम करत असताना कशा पद्धतीने काम केलं, त्यावरनं होणार राजकारण किंवा त्यांनी एका राजकीय पक्षात असणं हा देखील एक मुद्दा. प्रभाकर साईलने केलेले खुलासे या विषयाला घेऊन खुद्द किरण गोसावी काय उत्तर देत आहेत हे बघावं लागणार आहे. कारण त्यांची चौकशी आणि त्यांना विचारले जाणारे प्रश्न त्यातनं मिळणारी माहिती ही फार महत्त्वाची आहे. तर केस मागे घेण्यासाठी किरण गोसावी फोनवरून धमकावत असल्याचा आरोप तक्रारदार चिन्मय देशमुख याने केलाय. चिन्मय देशमुखला एका केसमधून सोडवल्याचा दावा गोसावीनं केला होता. पाहूयात चिन्मय देशमुख याच्यासोबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी केलेली ही बातचीत. स्वतः जे तक्रारदार आहेत चिन्मय देशमुख पुण्यातले तेच आपल्यासोबत आहेत. मला सांगा, हा जो किरण गोसावी ज्यांनी तुम्हाला फसवलं, मलेशियाला नोकरी लावतो म्हणून हॉटेलमध्ये, तो आता ते आरोप तुम्ही जे 2018ला एफआयआर दाखल केली ते तो नाकारतोय. उलट त्यांनीच तुम्हाला मदत केली असं तो दावा करतोय. खरं काय? काल माध्यमांशी बोलताना मी असं ऐकलंय, गोसावी असं सांगत होते की काही मेडिकल रिझनमुळे मी परत आलो आणि तिथं होणाऱ्या एका केसमधनंच उलट त्यांनी मला वाचवलंय असा त्यांनी दावा केलाय. दादांत खोटं बोलून तो मीडिया, पोलीस आणि नागरिक सगळ्यांचीच दिशाभूल करतोय. पहिली गोष्ट, मुंबईला त्यांनी सांगितलेल्या डॉक्टरकडे मी मेडिकल टेस्ट केली होती आणि इथनं क्लिअर करून गेलो होतो मलेशियाला मला त्यांनी जे हॉटेल बुकिंग दिले होते मुंबईतनं जाताना, तिकडे गेल्यावर त्यांनी माझे कॉल सुद्धा उचलले नाहीत आणि ते हॉटेल बुकिंग सुद्धा रद्द करून टाकलं. मी 4 तास एअरपोर्टला बसून होतो. मी त्याच्या जेव्हा ऑफिसला गेलो तेव्हा त्याचा लॅपटॉप होता, तो नव्हता. लॅपटॉपमध्ये त्याचं आधार कार्ड वगैरे सारखी डॉक्युमेंट होते. मला माहित होतं माझी फसवणूक झाली म्हणून मी ते फोटो घेतले व पुरावे म्हणून त्याचा उपयोग होईल म्हणून मी हे 2018लाच पोलिसांना दिले. ते त्याला कळल्यावर त्यांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला चालू केल्या. अत्यंत गलिच्छ भाषेत त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. प्रत्येक व्हॉइस नोट माझ्याकडे आहे, प्रत्येक रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि हा आता जर का त्याचा दावा हा असेल की हे बनावट आहे तर मी नार्को टेस्टलाही तयार आहे आणि या सगळ्या रेकॉर्डिंगची सीडीआरही तपासावी. या रेकॉर्डिंगचं फॉरेन्सिक टेस्ट माध्यमांसमोर तो दावा करतोय सगळं धादान खोटं आहे, पूर्णपणे खोटं आहे. आता तुमची पोलिसांकडे काय मागणी आहे? पुणे पोलिसांचं पथक लखनौला गेलं त्याला शोधायला, तर आता तो आल्यानंतर, अटक केल्यानंतर तुमच्या आणखीन काय काय डिमांड असतील पोलिसांकडे? हे सगळं प्रकरण तडीस तर न्यावं, तुमची फसवणूक झाली, 3 लाखांची ती वसूल होते, ते सगळं मान्य आहे, पण तो कसा खोटं बोलतोय हे तुम्ही कसं एक्सप्लेन करणार? अहो, माझ्यासारखे फसवणूक झालेले विविध राज्यातील अजून 4 जण माझ्या संपर्कात आहेत. पालघरला एकट्याने आणखीन आहेत. अहो, ह्याचं रॅकेटच आहे, आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवत असणारे हा. पालघरला अजून एक गुन्हा दाखल झालाय आता, ती पण 2018चीच केस आहे. त्याच्यात तर यांनी
त्या मुलांना खोटे एअर तिकीट आणि खोटा विजा दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय जर का खोटे डॉक्युमेंट हा तयार करू शकतो तर हा किती पोहोचलेला आहे हा नागरिकांनी विचार करावा. जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया जलयुक्त शिवार योजनेला जलसंधारण विभागाने क्लीन चिट दिली आहे. जलयुक्त अभियानामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. तसंच यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि राहणीमानही सुधारला असल्याचा अहवाल जलसंधारण विभागाने देऊ केला. दरम्यान शिवार अभियानामुळे उपसा वाढला तरी अनेक गावांमध्ये भूजल पातळी स्थिर आहे. या अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्रात उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली असा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला. मी अजून अहवाल बघितलेला नाही, पण माध्यमातून जे मला कळतं आहे मला अतिशय आनंद आहे, कारण ही जनतेची योजना आहे आणि मुळामध्ये ही जनतेने राबवलेली योजना आहे. 6 लाख कामं झालेली आहेत आणि यापूर्वीही माननीय उच्च न्यायालयाने एक एक्सपर्ट कमिटी तयार केली होती. देशभरातले एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये होते आणि त्या कमिटीने योजना कशी योग्य आहे आणि कसं योग्य काम याच्यामध्ये झालं आहे अशा प्रकारचा त्याच्यामध्ये ऑलरेडी हेही दिला होता, त्याच्यात रिपोर्टही दिला होता आणि त्या रिपोर्टप्रमाणे तो रिपोर्ट ऍक्सेप्टही हायकोर्टाने केला होता. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही अहवाल आला आहे हा त्यानुरूपच असेल. जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करण्यासाठी राज्य सरकारनं चौकशी केली, मात्र ही चौकशी सरकारच्या अंगलट आल्याचा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी लगावलाय. जलयुक्त शिवार प्रकरणामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारला त्यांचे दात त्यांच्याच घशात गेले हे आता स्पष्ट झालं. आम्ही टाहो पडून सांगत होतो यामध्ये ना गडबड आहे, ना भ्रष्टाचार आहे, ना गोंधळ आहे, ना चुका आहे, पण केवळ अहंकार, अट्टहास आणि हट्टीपणा हेच ठाकरे सरकारची कार्यपद्धती राहिली आहे. आणि म्हणून काय आरोप केले होते की पारदर्शकता जलयुक्तमध्ये नाही, ठिकाणं निवडण्यामध्ये शास्त्रीय पद्धत नव्हती, पैशाचा अपव्यवहार झाला, कंत्राटदाराला उपयोग झाला, शेतकऱ्याचं नुकसान झालं. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.